धुळे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रातून जनसंघाचा म्हणजेच आजच्या भाजपचा पहिला खासदार निवडून देणारा हा लोकसभा मतदारसंघ 1957 ला धुळे लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे नेते नानासाहेब उत्तमराव पाटील खासदार झाले होते। आता याच मतदारसंघातून यावेळी आपल्या विजयाची हॅट्रिक करण्यासाठी भाजप नेते सुभाष भामरे तयारीत आहेत। तर त्यांच्या विरोधात काँग्रेसने शोभा बच्छाव यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळेच आज आपण महा-एमटीबीच्या मिशन लोकसभा 2024 मालिकेतील या भागात धुळे लोकसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणं, धुळे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास आणि धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ। नमस्कार, मी ऋत्वल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके। धुळे लोकसभा मतदारसंघात कोणाची ताकद किती आहे हे जाणून घेण्यासाठी या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबलांचा आढावा घेऊ। धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, धुळे शहर आणि सिंदखेडा या 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। तर धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि बागलाण या 3 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून शाह फारुख अनवर आणि मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून इस्माईल खालिक हे 2 ओवेसींच्या MIM पक्षाचे आमदार आहेत। त्यासोबतच धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे कुणाल पाटील हे आमदार आहेत। तर सिंदखेडा विधानसभा मतदारसंघातून जयकुमार रावल आणि बागलाण विधानसभा मतदारसंघातून दिलीप बोरसे हे भाजपचे 2 आमदार आहेत। त्याबरोबरच मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे हे आमदार आहेत। या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येईल की धुळे लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा जागांमध्ये 3 जागी महायुतीचे आमदार आहेत, तर एका जागी महाविकास आघाडीचे आमदार आहेत, तर 2 विधानसभा मतदारसंघ MIMच्या ताब्यात आहेत। विधानसभा मतदारसंघातील पक्षीय बलाबल जाणून घेतल्यानंतर आपण धुळे लोकसभा मतदारसंघाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ। आधी सांगितल्याप्रमाणे धुळे लोकसभा मतदारसंघातून जनसंघाचे पहिले खासदार विजयी झाले होते। 1957च्या लोकसभा निवडणुकीत धुळे लोकसभा मतदारसंघातून नानासाहेब उत्तमराव पाटील विजयी झाले होते, तेच धुळ्याचे पहिले खासदार। त्यानंतर मात्र धुळे लोकसभा मतदारसंघ सलग 34 वर्ष 8 लोकसभा निवडणुका काँग्रेसच्या ताब्यात होत्या। या काळात धुळ्यातून काँग्रेसचे चुडामन पाटील 3 वेळा, विजयकुमार पाटील एकदा, तर रेश्मा भोये या 3 वेळा खासदार बनल्या। भाजपला 1957च्या लोकसभा निवडणुकीनंतर धुळे लोकसभा मतदारसंघात दुसरा विजय मिळवण्यासाठी 1996 पर्यंत वाट पाहावी लागली। 1996 ला या लोकसभा मतदारसंघातून साहेबराव बागुल भाजपच्या तिकिटावर निवडून आले। त्यानंतर 1998च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा, 1999च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा, 2004च्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेसचा विजय झाला। त्यानंतर 2009च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रताप सोनावणे या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले। 2014 मध्ये सुभाष भामरे यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातून 1,30,000 मतांनी विजय मिळवत एकदा काँग्रेस एकदा भाजप ही परंपरा संपुष्टात आणली आणि सलग 2 वेळा या मतदारसंघावर भाजपचा झेंडा फडकवला। 2019च्या लोकसभा निवडणुकीतही सुभाष भामरेंनी धुळे लोकसभा मतदारसंघातून 2,29,000 मतांनी विजय मिळवत धुळ्यात भाजपच्या विजयाची हॅट्रिक साध्य केली। सलग 2 टर्म खासदार असलेल्या सुभाष भामरेंना 2024च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपनं तिकीट दिले। यामुळे पक्षाची हॅट्रिक करणाऱ्या सुभाष भामरेंना आपल्या विजयाची हॅट्रिक करण्याची सुद्धा सुवर्ण संधी मिळाली आहे। त्यांच्यासमोर काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांचं आव्हान असेल। शोभा बच्छाव या नाशिक महानगरपालिकेच्या महापौर राहिलेल्या आहेत। त्यासोबतच 2008 ते 2009 दरम्यान राज्य सरकारमध्ये त्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण या खात्याच्या मंत्री होत्या। त्यामुळे त्यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे। पण त्यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधूनच विरोध होतोय। त्यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। त्यांच्यासह काँग्रेसच्या इतर पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। सोबतच उमेदवार बदलला नाही तर काँग्रेसचे धुळ्यातील नेते बंडखोरी करण्याची धमकी देतात। त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरीला शोभा बच्छाव कशा सामोरे जातात हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे। त्यातच धुळे लोकसभा मतदारसंघातील 2 विधानसभा मतदारसंघात MIM पक्षाचे आमदार आहेत। त्यामुळे धुळ्यात या मतदारसंघातून MIM सुद्धा आपला उमेदवार देणार आहे। त्यातच धुळ्यातून वंचित बहुजन आघाडीने अब्दुर रहमान यांना उमेदवारी दिली आहे।
त्यामुळे काँग्रेसचा पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम मतांमध्ये फूट टाळण्याचं मोठं आव्हान शोभा बच्छाव यांच्या समोर असणार आहे. या उलट सुभाष भामरेंनी धुळे लोकसभा मतदारसंघात आपली पकड मजबूत केली आहे. त्यामुळे शोभा बच्छाव सुभाष भामरेंना किती आव्हान देऊ शकतील हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, या लोकसभा निवडणुकीत सुभाष भामरेंचा विजय निश्चित आहे की शोभा बच्छाव त्यांना आव्हान देतील? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि महा MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.